प्रियजन हो, आज आम्ही पुनरुत्थानाचा सण साजरा करत आहोत. पुनरुत्थानाचा सण म्हणजे येशूचे पुनरुत्थान झाले. आज येशू पुनरुत्थित झाला. आम्ही 40 दिवस उपवास केलो, 40 दिवस प्रभूची भक्ती केलो, 40 दिवस आम्ही प्रभूच्या दुःखाचा अनुभव घेतला आणि म्हणून आज आम्हाला हा दिवस पाहायला मिळाला. प्रियजनो, प्रभू येशू क्रूसावर मरण पावला. त्यांनी आमच्यासाठी प्राण दिले. येशूने या जगामध्ये भरपूर कार्य केले. त्यांनी चमत्कार केले. बिमारांना बरं केलं, मृतकांना जिवंत केलं, शैतानाला हाकलून लावलं, वादळाला शांत केलं, 5000 लोकांना भोजन दिलं. एवढं महान कार्य करत असताना लोकांना खुशी वाटली. लोक त्याच्या जवळ होते. परंतु जेव्हा येशूला मारून टाकले तेव्हा हे लोक कुठे होते? पडून गेले. सर्वच्या सर्व पडून गेले. कोणीच नव्हते. मोजके काही शिष्य होते, शिष्यही गेले आणि काही बाया होत्या. आणि येशूला मारून टाकले. त्या क्रूसाच्या खाली कदाचित किती लोक होते सर? असतील 50-60 लोक असतील, इकडचे तिकडचे सर्व. म्हणजे जे येशूला जास्त प्रेम करणारे, तेवढेच येशूला मारून टाकले तेव्हा, क्रूसावर मारून टाकले तेव्हा तेवढेच लोक होते सर, है ना? किती वर्ष झाले? आता किती वर्ष झाले? 2000 वर्ष झाले, नाही का? 2000 वर्ष झाले आता येशूला मारून टाकल्यानंतर. क्रूसाच्या खाली किती लोक होते? 50-60 होते असेल, जास्तीत जास्त 100 लोक होते. आज तुम्ही या जगामध्ये पहा, आज जगामध्ये किती लोक आहेत? येशूला मारून टाकले. येशूला मारून टाकल्यानंतरही आज जगभराचे टोटल केलं तर किती आहे माहित आहे? 2.3 मिलियन लोक आहेत आज ख्रिस्ती येशूच्या नावाने. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काल आम्ही पाहलो या लकडकोटला, ना, लकडकोटला किती लोक होते? किती लोक? कमीत कमी 5,000च्या वर लोक होते. 5,000च्या वर लोक होते. फक्त इथंच नाही, लकडकोट मध्येच नाही, कालच्या दिवशी जागोजागी, फक्त भारत देशामध्येच नाही, इतर देशामध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी क्रूसाच्या वाटेची भक्ती असे अरण केली आणि त्या ठिकाणी कमीत कमी 5,000 लोक म्हटलं तर किती लोक असतील? हे का? येशूला मारून टाकताना फक्त 50-60 लोक होते आणि आज 2000 वर्षाच्या नंतर एवढी लोकसंख्या 2.3 मिलियन लोक आहेत आज. त्याच्यापेक्षा जास्त आहेत लोक. याचं कारण काय माहित आहे? ज्या येशूला मारून टाकले, ज्या लोकांनी येशूची हाल अपेक्षा केली, त्याला थट्टा केली, त्याचा अपमान केला, त्याला मारून टाकले, त्याच्या जवळ काही लोक नव्हते आणि तो येशू 3ऱ्या दिवशी मृतातून उठला. म्हणून आज मिलियन लोक आज येशूच्या नावाखाली विश्वास ठेवणारे आहेत. हालेलुया. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे अगदी सत्य आहे की येशू खरोखर जिवंत झाला. येशू खरोखर मृतातून उठला. 3ऱ्या दिवशी त्याने मृतातून उठून या मृतावर त्याने विजय मिळवला. काय मारले? काय मारून? काय नष्ट केले? काहीच नाही. नष्ट करू शकत नाही. येशूला एवढे मारले, एवढा हाल अपेक्षा केला. 3ऱ्या दिवशी येशू जिवंत झाला. 3ऱ्या दिवशी येशू जिवंत झाला. हा आमचा गर्व आहे. हे याचा आम्हाला अभिमान आहे. आणि आजही प्रभू येशू ख्रिस्त जिवंत आहे. आजही प्रभू येशू ख्रिस्त जिवंत आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशू फक्त इतिहास नाही. इतिहास, एखादी गोष्ट आम्ही सांगतो, नाही का? एखादी गोष्ट आम्ही सांगतो. काय होता? एक राजा होता, एक राणी होती, दिवाण होता आणि एक असं झगडा झाला. मग त्याच्यानंतर ते मरण पावल्यानंतर काय झालं? समाप्त झालं. मरण पावल्यानंतर समाप्त झालं. परंतु येशूच्या बाबतीत तसं नाही. समाप्त नाही झालं. सुरुवात झाली. वाढत आहे आणि वाढणार. कारण प्रभू येशू कसा आहे? जिवंत आहे. जिवंत दगड कसा आहे? निर्जीव आहे. त्याची वाढ होते का? नाही होत.
दगडाची वाढ होत नाही, तोडल्या झाडाची वाढ होत नाही, परंतु जो जिवंत आहे, जे झाड जिवंत आहे त्याची वाढ होते. येशू कसा आहे? जिवंत आहे, म्हणून काय होत आहे? वाढ होत आहे, वाढ होत आहे. आम्ही त्याच्यावर गर्व मानला पाहिजे. वाढ होत आहे, नष्ट होणार नाही. आजही येशू ज्याप्रमाणे येशूला मारून टाकले, त्याच्यावर अत्याचार केला, त्याला एवढी हाल अपेक्षा केली लोकांनी, तशाच प्रकारे आजही जागोजागी ख्रिस्ती लोकांचा छळ होत आहे. ख्रिस्ती लोकांचा छळ होत आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो. परंतु एक लक्षात ठेवा, जिथं कुठं ख्रिस्ती लोकांचा छळ झाला तिथं आज जास्त संख्येने ख्रिस्ती लोक आहे. आणि ज्या लोकांनी छळ केला ते श्रापित झालेले आहेत. आज आम्ही उडीसामध्ये पाहतो, उडीसामध्ये 2000 मध्ये एक मोठा हाहाकार माजला. हे अन्य लोकांनी काय केलं? ख्रिस्ती लोकांना धावून मारले, धावून बेंडून त्यांना पकडून हे दानादिन झाले. घर जाळले ख्रिस्ती लोकांचे, घर जाळले. आज त्या ठिकाणी मोठे मोठे चर्च उभे झालेले आहेत. मोठे मोठे त्या ओडिसामध्ये मोठे मोठे चांगल्या प्रकारे पुष्कळ फादर लोक तिथं चांगली घोषणा करत आहेत. चांगलं येशूची सुवार्ता चालू आहे तिथं. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनो, येशू कधी हारलेला नाही, कधीच हारलेला नाही. येशू जिवंत आहे आणि येशू आम्हाला जीवन देण्यासाठी आला. आणि म्हणून संत पौल काय म्हणतो? हे आमचे गर्व आहे की येशू ख्रिस्त जिवंत झाला. येशू जर जिवंत झाला नसेल तर आमचा आणि तुमचा विश्वास व्यर्थ आहे. परंतु प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण विश्वास ठेवूया, येशू जिवंत आहे, आजही जिवंत आहे. आजही आम्हाला तीच कृपा देत आहे आमच्या जीवनामध्ये. आज प्रभू येशू कार्य करत आहे आणि प्रभू येशू विजयी झाला. हा विजयी प्रभू आमच्यामध्ये आहे. तो जिवंत आहे आणि तो कसा आहे? विजयी आहे, हारलेला नाही. आणि म्हणून येशूचा विजय होणार. आमच्या जीवनामध्ये कितीही संकट असेल तरी येशूचा विजय होणार. आम्ही कधी कधी काय करतो? हार मानतो. आम्ही नाही का म्हणून हार मानतो? माझं कसं होणार, मी असं केलं नाही तर कसं होणार, मी तिथे गेलो नाही तर कसं, मी ठरवतो नाही का. मी म्हणणारा माणूस कसा आहे? हारलेला माणूस आहे. पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये ज्या लोकांनी चर्च विरुद्ध, फादर विरुद्ध कोणतीही टीका म्हणा, चर्चा म्हणा, कोणत्याही प्रकारचे काहीतरी आलोचना म्हणा, जे काही केलेलं आहे त्यांच्या जीवनातला आशीर्वाद समाप्त झाला, कृपा नष्ट झाली. पुष्कळ तुम्ही अनुभव करून पहा. ज्या लोकांनी विरोध केलेला आहे त्यांच्या जीवनातली कृपा. आदाम आणि एवेने काय केलं? आदाम आणि एवा देवाच्या कृपेमध्ये होते, तोपर्यंत आनंदित होते. परंतु जेव्हा त्यांनी पाप केलं त्यांची कृपा नष्ट झाली, दुःखात आले. त्याचप्रमाणे जो कोणी जिवंत परमेश्वराचा, आम्ही एक दुसऱ्याची टीका करतो किंवा ख्रिस्ताच्या नावामध्ये जे जीवन जगत आहे त्यांच्या विरोधामध्ये थोडस तरी काहीतरी आपण इन्कार करतो, त्यांच्या जीवनामध्ये श्राप येते. परंतु मी तुम्हाला सांगतो, आम्हाला विजयाचा मार्ग येशूने दाखवलेला आहे. येशूची स्तुती करा, येशूच्या नावाने जय जयकार करा. येशू, तुम्हाला दुःख आलं तरी, संकट आलं तरी येशूला धन्यवाद द्या. तुमच्या जीवनामध्ये जिवंतपणा येईल. रोमकरास पत्र अध्याय 10 ओवी 9 आणि 10 मध्ये वाचा. तुम्हाला त्याचा अनुभव येऊन जाईल. बायबलमध्ये काय सांगत आहे? रोमकरास पत्र अध्याय 10 ओवी 9 आणि 10 मध्ये वाचा. तुम्हाला अनुभव येईल. जो येशू ख्रिस्त हा परमेश्वर आहे, देवाचा पुत्र आहे असं अंतःकरणाने कबूल करतो, त्याच्या जीवनामध्ये प्रगती होणार. तो माग कधी येणार नाही, तो कधी येणार नाही. थोडा वेळ आम्हाला त्रास होते, सहन करा, तेच सांगत आहे. कधी कधी आम्हाला काय होते? चर्चमध्ये यायला त्रास होते ना, आमचं मन तयार होत नाही, होत काहीच नाही, मिळवायचं काहीच नाही आपल्याला, परंतु आपलं मन तयार होत नाही. ते मनामध्ये आहे आपल्याला. जर मन तयार झालं तर सर्वच भेटते आपल्याला. मन तयार होतपर्यंत आहे, आपल्याला काहीच नाही पाहिजे. हे मनाची एक काय म्हणतात, हाऊस म्हणतात त्याला, हाऊस. देणारा देवच आहे,
देणारा देवच आहे, दुसरा कोणी नाही. परंतु आम्ही हाऊस करतो, अतिलोभ करतो, आणि त्याच्यामुळं काय कमवलं आम्ही? काहीच नाही. किती हळहळ करून किती आहे, किती माळ्या बांधल्या, एकही नाही. परंतु येशूवर विश्वास ठेवून पहा, प्रगती होणार. मी तेच सांगत आहोत, जिवंतपणा आहे येशूमध्ये, जिवंतपणा आहे. येशूच्या नावाने कोणी मागे येणार नाही. त्याच्यावर पूर्णपणे पूर्ण मनाने विश्वास ठेवा. आणि म्हणून आज प्रभू येशू ख्रिस्त जिवंत झाला, म्हणून तो आज जिवंत आहे. आणि आम्हाला गर्व आहे की प्रभू येशू ख्रिस्त जिवंत झाला आहे. तो मृतातून उठला आहे आणि त्याने पापावर विजय मिळवलेला आहे, वाईटावर विजय मिळवलेला आहे. तो आज आमचा प्रभू आहे, आमचा प्रभू आहे, म्हणून आम्हाला गर्व आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण विश्वास ठेवूया, आमच्या जीवनामध्ये हरवलेली कृपा वापस येईल, हरवलेले शांती वापस येईल. आणि प्रभू ख्रिस्त आज ज्याप्रमाणे जिवंत झाला त्याप्रमाणे आम्हाला, आमच्या कुटुंबाला, आमच्या व्यक्तिगत जीवनाला एक जिवंतपणा देईल आणि आम्हाला समोर प्रगतीकडे नेईल, आशीर्वाद देईल, आम्हाला आशीर्वाद देईल, आमच्या मुलाबाळांना आशीर्वाद देईल, आमच्या कामाधंद्याला आशीर्वाद देईल, आमच्या कामाधंद्याला जे बंधन पडलेलं ते नष्ट होईल आणि प्रभू येशू आम्हाला समोर चालवेल. कारण प्रभू येशू मध्ये जीवन आहे, जिवंतपणा आहे, शांती आहे आणि त्याचे कार्य रुकणार नाही, त्याचे कार्य रुकणार नाही. आज आम्हाला गर्वानं सांगता येते की आमचा प्रभू जिवंत झाला आहे, आमचा प्रभू मृतातून उठला आहे, आमचा प्रभू आमच्या जीवनामध्ये प्रगती करणारा प्रभू आहे आणि आज आम्हाला आशीर्वाद देत आहे. म्हणून आज आम्ही आमच्या सर्व प्रभूला समर्पित करूया, प्रार्थना करूया, देवाला धन्यवाद देऊया आणि आमचे जे काही आमच्यामध्ये वाईट आहे ते प्रभूला समर्पित करूया. प्रभू ज्याप्रमाणे मृतातून विजय झाला त्याप्रमाणे आमच्यामध्ये जे काही वाईट आहे त्याच्यावर प्रभू विजय मिळवून देणार, विजय मिळवून देणार, आम्हाला उन्नतीकडे नेणार, आम्हाला प्रगतीकडे नेणार. जर आपण येशूला दिलंच नाही, आमचं मन दिलंच नाही, फक्त मी माझ्या मनाचा राजा म्हणून झालं, तर आम्हाला काही मिळणार नाही. कारण आमचं मनाची तयारी पाहिजे, मनाची तयारी नाही तर काहीच नाही. आपण प्रभूला आपलं मन देऊया, आमचा अंतःकरणाने त्याला स्वीकार करूया आणि प्रभू जिवंत प्रभू आहे आणि तो जिवंत झालेला आहे. आपण विश्वास ठेवूया आणि जिवंत परमेश्वराची घोषणा करूया की आमचा प्रभू जिवंत प्रभू आहे, तो जिवंत झालेला आहे आणि म्हणून आम्हाला त्याचा गर्व आहे. आपण विश्वास करूया, विश्वासाने समोर जाऊया.